नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम्। इयमत्र अश्वती आदौ प्रमुखाः वार्ताः। ऑपरेशन सिन्दूर इति रण अभियोगे 6 पाक युद्धव्योमयानानि नाशितानि इति वार्तां स्थिरीकृत्य व्योमसेना मेधा भारतस्य प्रतिरोधकार्यस्य शासनसुविधा सुशक्ता भवति इति एयर चीफ मार्शल AP सिंह। जम्मू-कश्मीरे सैनिकद्वयाय वीरमृत्युः। आतङ्कवादीन् प्रतिरोधुम् ऑपरेशन अखल इति रण अभियोगम् ऊर्जितं भवति। दैर्घ्ययुक्तस्य आतङ्कविरुद्ध रणप्रक्रमस्य 9 दिनाङ्कः। मुख्यमंत्री सचिवस्य घोषणां तृणवत् राज्यस्थ सार्वकारीय विभागाः। पिणराई वर्यस्य ख्यापित फयल् अदालत् कार्ययोजनम् अस्तं गतमस्ति। 30% घटना केवलं पूर्णं जातमिति सूचना। अस्मिन् मासे 60% इतोपि परिहरणीयमिति सर्वकारस्य शासन। सार्वकारीय घोषणायाः साक्षिप्रमाणपत्रं जनमाध्यमाय। निर्वाचन आयोगं विरुध्य कृत दक्षिणदलनेतुः राहुलस्य आरोपवाचं परित्यज्य टीकाराम मीणा ये आरोपम् उन्नयन्ति तेभ्यः तत् प्रामाणिक अंशद्वारा सिद्धं कर्तुमपि बाध्यता भवति इति आयोगः। मतगणनाकाले यदि व्याज मतदानं भवेत् तर्हि तत् निवारितुमपि कालपरिधिं काले तस्मिन् निश्चितमासीत् इति पूर्वतन वरिष्ठ निर्वाचन अधिकारी। जनं द्रुतवार्ता। वार्ताः विस्तरेण। लघुबालैः साकं रक्षाबन्धन कार्यक्रमं समाचर्य प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी दहलीस्थ 7 LKM इति वसत्यमासीत् छात्राणाम् आगमनं। नानाविध वर्णैः समलङ्कृता रक्षा आकर्षककेन्द्रमासीत्। बालैः साकं मोदिनः चित्राणि सामाजिकमाध्यमे अधुना जनश्रद्धां प्राप्नुवन्ति। उत्सववत् तुष्टिः भवति रक्षाबन्धन आचरणे इत्यत्र नास्ति सन्देहः, किन्तु आचरणमिदं किञ्चित् विशिष्टं भवति। तद्वदपि पाकिस्तान् स्वदेशिन्ये स्वीया निर्मिता रक्षां साक्षात् प्रधानमन्त्रिणः कृते एव समर्पयति खमर मोहसिन शेख। गत दशाब्दित्रयस्य शीलः भवति एतस्याः रक्षाचरणं। वार्तांशान् प्रति अस्ति। खमर मोहसिन जन्म प्राप्तवती। 19 शतके विवाहात् भारतं प्राप्तवती इयं 30 वर्षैः रक्षाबन्धनदिने प्रधानमन्त्रिणे रक्षासूत्रं निबध्नाति। वर्षेऽस्मिन् पवित्रम् ओङ्कारयुक्तं रक्षासूत्रं सम्मानयति। राखी में इसमें ऐसा है कि मैंने इसमें ये ओम बनाया है। ओम बहुत अच्छा रहता है और इसमें मैंने मोती और स्टार्स लगा के उसमें डिजाइन बनाया है अपने हाथ से। प्रतिवर्षम् अनेकानि रक्षासूत्राणि निर्माणं करोति। येषु विशिष्टमेकं प्रधानमन्त्रिणे सम्मानयति। सङ्घकार्यं कुर्वन् वेलायाम् आसीत् खमर नरेन्द्रमोदीं परिचयमकरोत्। काले तस्मिन् प्रारब्धं साहोदर्यम् अधुनापि अनुवर्तते। महोदयाय प्रत्येकं राखी निर्माणं करोति इयं। जब मैंने उनको पहली राखी बांधी तो मैंने उनसे ये कहा कि भैया मैं आपके लिए दुआ करती हूँ कि आप गुजरात के CM बने। तो हंसी जोर से बोले, अरे मेरा तो ये संघ का काम ही अच्छा है, कहाँ तो मुझे बदवा देते हो, ऐसा बोला उन्होंने। इत्तेफाक ऐसा कि इलेक्शन हुए, गुजरात के CM बने। जब CM बने तो मैं पहली बार उनको जब राखी बांधने के लिए गई CM बनने के बाद, तो बोले तेरी दुआ कबूल हो गई। ये तब का फोटो है, ये वाला है ना, तब का फोटो है ये। तो मैंने कहने लगे कि अब क्या दुआ मांगोगी? मैंने कहा मैं आपके लिए दुआ करूंगी कि आप हिंदुस्तान के PM बने। बोले क्या बात करती है? मैंने कहा जी। गुजरात मुख्यमंत्री पदव्यां मोदीं दर्शनाय सम्प्रार्थितं दिनं संस्मरति खमर। प्रार्थना साफल्ये पुनः किमिच्छतीति अपृच्छत् मोदी। प्रधानमन्त्रिपदे भ्रातॄणां दर्शनाय इच्छतीति उत्तरम् अदात् खमर। इच्छा पूर्तीकृता। तृतीयवारमपि मोदी प्रधानमन्त्रिपदम् अलङ्करोति। अस्य प्रयत्नस्य सफलता भवति अद्यतन भारतमिति वदति खमर मोहसिन शेख। वार्तादलं जनम्। जम्मू-कश्मीरे सैनिकद्वयाय वीरमृत्युः। आतङ्कवादीन् प्रतिरोधुम् ऑपरेशन अखल इति रणाभियोगम् ऊर्जितं भवति। दैर्घ्ययुक्तस्य आतङ्कविरुद्ध रणप्रक्रमस्य 9 दिनाङ्कः भवति एषः। जम्मूकश्मीरस्थ
कुलगाम मेखलायां प्रवर्ते संघटने आसीत् सेनाजनानां मृत्युः। लाण्ड्नायक प्रीतपाल सिंह, हरमीन्दर सिंह एते द्वे एव मृतवन्तौ। 10 सैनिकेभ्यः तत्र परीक्षतिं प्राप्ताः। संघटने 5 आतङ्कवादयः अपि निहताः। निर्वाचन आयोगं विरुध्य कृत दक्षिणदलनेतुः राहुलस्य आरोपवाचं परित्यज्य टीकाराम मीणा ये आरोपम् उन्नयन्ति तेभ्यः तद् प्रामाणिक अंशद्वारा सिद्धं कर्तुमपि बाध्यता भवति इति आयोगः। मतगणनाकाले यदि व्याजमतदानं भवेत् तर्हि तद् निवारितुमपि कालपरिधिं काले तस्मिन् निश्चितमासीत् इति पूर्वतनवरिष्ठनिर्वाचनाधिकारी जनमाध्यमाय अवोचत्। ഇത് ഡിലീറ്റ് ചെയ്യാനുള്ള സമ്മറി റിവിഷൻ നടക്കുമ്പോൾ എല്ലാ വർഷത്തിൽ 2 പ്രാവശ്യം സമ്മറി റിവിഷൻ നടത്താറുണ്ട് ഇലക്ഷൻ കമ്മീഷൻ. ഇന്റൻസീവ് സമ്മറി റിവിഷൻ ISR എന്ന് പറയാം. ഈ പ്രക്രിയ 2 പ്രാവശ്യം ഇലക്ഷൻ കമ്മീഷൻ വോട്ടർ പട്ടികയെ ശുദ്ധീകരിക്കാൻ ചെയ്യാറുണ്ട്. അപ്പോ 6 മാസത്തിനുള്ളില് ഇങ്ങനെ 3 സാധ്യതകൾ ഉണ്ട്. ചില ആൾക്കാരെ മരിച്ചു പോകും, ചില ആൾക്കാരെ സ്ഥലം മാറിപ്പോകും. അപ്പൊ നിങ്ങളുടെ ഒരു വീട് അല്ലെങ്കിൽ നിങ്ങളുടെ ജോലി തിരുവനന്തപുരത്ത് ഉണ്ടെങ്കിൽ ഇപ്പോൾ നിങ്ങൾ തിരുവനന്തപുരത്ത് കാണും നിങ്ങളുടെ പേര് ആ വോട്ടർ പട്ടികയിൽ. നാളെ എറണാകുളത്തേക്ക് പോയാൽ അവിടെയും നിങ്ങളുടെ പേര് നിങ്ങൾക്ക് ആ പട്ടികയിൽ ചിലപ്പോൾ ഉൾപ്പെടുത്തും. അപ്പോ ഇത് 2 സ്ഥലത്തായില്ലേ, ഇരട്ട വോട്ടായില്ലേ നിങ്ങൾക്ക്. അപ്പോ ഇങ്ങനെ ഈ നിരന്തരമായിട്ട് ഇങ്ങനെയുള്ള ഈ കേസുകൾ കണ്ടുപിടിക്കുമ്പോൾ ഈ സമ്മറി റിവിഷനിലെ അവരെ ഒഴിവാക്കുന്നുണ്ട്. ഇങ്ങനെയാണ് ഇത് ചെയ്യുന്നത്. പക്ഷെ ഇത്ര സംഖ്യയില് എങ്ങനെ ആണ് ഇത്, അത് എനിക്കൊന്നും മനസ്സിലാവുന്നില്ല. കാരണം ഈ ഇലക്ഷൻ കമ്മീഷന്റെ ഒരു സോഫ്റ്റ്വെയർ ഉണ്ട്. സോഫ്റ്റ്വെയറില് അത് IT എക്സ്പേർട്സ് ആണത് കൈകാര്യം ചെയ്യുന്നത്. ऑपरेशन सिन्दूरिते रणअभियोगे 6 पाक् युद्धव्योमयानानि नाशितानि इति वार्तां स्थिरीकृत्य व्योमसेना मेधा भारतस्य प्रतिरोधकार्यस्य शासनसुविधा सुशक्ता भवति इति एयर चीफ मार्शल अवदत्। രണാഭിയോഗേ പാക് വ്യോമചാലകാനാം നിഹനം ജാതമിതി വാർത്ത സ്ഥിരീകൃത. ബാംഗ്ലൂരു സ്ഥാനെ പ്രവൃത്ത ഭാരതസ്യ പൂർവ്വ വ്യോമസേനാ മേധാ ലക്ഷ്മൺ മാധവ് കത്രെ ഇത്യസ്യ 16തമ സ്മാരക പ്രഭാഷണേ ഭാഷണമാണः ആസീത് എയർ ചീഫ് മാർഷൽ AP സിംഗ്. रेल निर्माणाय आवश्यानुसारं भूप्रदेशग्रहणे प्रवृत्तम् अलम्भावाद् राज्यस्थ रेल परियोजना समस्यामुखे भवति इति केन्द्रं यत्र 76,400 हेक्टर् भूमि अपेक्षितं तत्र केवलं 370 हेक्टर् भूप्रदेशं प्राप्तमस्ति. परियोजना प्रक्रमान् त्वरितरीत्या पूर्णं कारयितुं केन्द्र रेल विभागः सिद्धः भवति इति केन्द्र रेल मन्त्री अश्विनी वैष्णव अवोचत्. കേരള രാജ്യസ്യ റെയിൽ വികാസായ രാജ്യസ്യ സഹയോഗം വിന പദ്ധതി കാര്യകരണം അപൂർണമിതി റെയിൽവേ മന്ത്രി അശ്വിനി വൈഷ്ണവ് ലോക്സഭായാം ഉത്തരമദാത്. ഭൂമി സ്വായത്തീകരണായ 12,000 കോടി रूप्यकाणि केरळराज्याय अदादिति केन्द्रसर्वकारः विज्ञापयति. समये एव केरळराज्ये रेल्वे विकासः मन्दगत्यां प्रचलति. मन्दतायाः हेतुः केरलं भवति इति विमर्शनं च प्रवृत्तम्. भूमि स्वायत्तीकरणस्य व्यतिक्रमाः राज्यस्तरीय रेल पद्धतीनां पूर्तीकरणे प्रतिसन्धिं सृजति इति केन्द्रसर्वकारः दर्शयति. 76,400 हेक्टर् भूमि स्वायत्तीकरणीयं भवति, किन्तु 370 हेक्टर् भूमि केवलं स्वीकरोति इति प्रमाणानि व्यक्तयन्ति. रेल विकासाय 3,400 हेक्टर् भूमि सर्वकारेण स्वायत्तीकरणं भवति. भूमि स्वायत्तीकरणस्य समस्या हेतुना शबरिगिरि रेल पद्धत्यादि केरळराज्ये प्रख्यापिताः 5 रेल पद्धत्यः अपूर्णाः वर्तन्ते. केरळराज्ये रेल सेवनानि संवर्धनाय 6 लोहपथनिर्माणाय सर्वेक्षणं प्रारब्धमिति केन्द्रसर्वकारः विज्ञापयत्. अङ्गमाली शबरिगिरि नूतन रेल पद्धति निमित्तं 16,400 हेक्टर् भूमि आवश्यकं भवति, किन्तु अधीनितभूमि केवलं 24 हेक्टर् भूमिरेव. एर्णाकुलं कुम्बळं मार्ग द्विगुणीकरणाय स्वायत्तीकृतं 3 हेक्टर्. 87 महानल्लदूरमार्गनिर्माणं करणीये. तिरुवनन्तपुरं कन्याकुमारी मार्गे 41 हेक्टर् मध्ये 36 हेक्टर् भूमिम् अधीनयत. ഷൊർണൂർ വള്ളത്തോൾ മാർഗ ദ്വിഗുണീകരണേ 5 हेक्टर् भूमि आवश्यकं भवति. वामपक्ष सर्वकारस्य अपजये रेल विकासः मन्दगत्या प्रचलति. वार्तादलं जनम्. सुस्थिर विकासं संलक्ष्य माता अमृतानन्दमयी देव्या विभाविता परियोजना
अनुसन्धानकर्म पूर्णं कृत्वा नवराष्ट्रात् अपि 23 शोधछात्राः अस्य अनुसन्धानकार्यसम्बन्धि प्रमाणपत्रसमर्पणं कोल्लम् अमृतपुरी कलालये भविष्यति। अमृता विश्वविद्यापीठम् E4 लैफ् PhD प्रोग्राम द्वारा स्वीय अनुभवं जनमाध्यमजनैः साकं चर्चां कुर्वन्ति शोधछात्राः। वार्तांशान् प्रति वार्ता संस्कृतमत्र सम्पद्यते। अग्रिमवार्ता संस्कृतं परश्वः सायं पादोन 5 अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनम् TV.com सन्दृश्यतां। शुभं भूयात्।